शेतीमध्ये महिलांचं योगदान हे पुरुषांपेक्षा जास्त आहे। कष्टाच्या कामात पुरुष भलेही पुढे असोत, पण महिलांचे कष्ट हे पुरुषांपेक्षा नक्कीच जास्त असतात। दुष्काळी बीड जिल्ह्यातल्या कुसळम गावच्या जाधव कुटुंबातल्या 3 महिला एकत्र आल्या आणि त्यांनी पुरुषांना आपल्या व्यवसाय नोकरीबरोबर शेतीत लक्ष घालण्यासाठी प्रोत्साहित केलं आणि त्यांना साथ दिली। परिणामी आज उजाड रानात 9 एकरांवर डाळिंबांचा मळा बहरलाय। यंदा त्यांना 9 एकर डाळिंबांपासून 30 ते 35 लाख रुपयांचा निव्वळ नफा हाती येण्याची अपेक्षा आहे। नवरात्रोत्सवानिमित्त वंदना जाधव यांच्या एकत्र कुटुंबांच्या डाळिंब शेतीची पाहणी करण्यासाठी आज आपण बीड जिल्ह्यात जाणार आहोत। महिलांचे शेतीतले कष्ट दिसून येत नाही असं म्हणतात ते खरं आहे। कष्टाची कामं करण्यात आज शिवारात महिलाच पुढे असतात। देशात शेतीतल्या कष्टाच्या कामात महिलांचं योगदान 70% आहे। ज्या घरातल्या महिला शेतीत राबतात आज त्यांची शेती मजूर टंचाईच्या काळातही समाधानकारक बहरली आहे। जिथं मजूर नाही तिथली शेती संकटात आली आहे। याच विचारानं पाटोदा तालुक्यातल्या कुसळंब गावच्या जाधव कुटुंबातल्या वंदना जाधव त्यांच्या सासू आणि ननंद यांनी शेतीतूनच विकास करायचं ठरवलंय। पहिली 2 एकर शेती होती, त्याच्यानंतर आम्ही 9 एकर शेती विकत घेतली आणि पहिल्या वर्षी आम्हाला काहीच म्हणजे निसर्गाने साथ न दिल्यामुळं आम्ही सगळ्याजणी एकत्र महिला आहेत, तर आम्ही सगळ्यांनी ठाम निश्चय केला की निसर्गाने साथ जरी नाही दिली तरी आपण न डगमगता सगळ्या जिद्दीने सगळ्यांनी मिळून डाळिंबाचा भाग हा फुलवायचाच असं आमच्या सगळ्यांनी मिळून बाग हे तयार केली। वंदना यांचे पती रामहरी यांचा बीड शहरात व्यवसाय आहे। व्यवसाय निमित्त ते 4 दिवस बीड इथं राहतात, तर आठवड्यातले 3 दिवस ते गावी राहून शेती करतात। गेल्या वर्षी त्यांनी शेतीला पाण्याची सोय केली, शेत तलाव काढला आणि डाळिंबाची एकूण 9 एकरांवर लागवड केली। शेतीमध्येच जास्त आवड आहे आम्हाला, त्यामुळं नोकरीपेक्षा जास्त उत्पन्न शेतातच आहे असं आम्हाला योग्य वाटतं, म्हणून आम्ही जास्त शेती हाच व्यवसाय निवडतो। जरी दुष्काळ पडला तरी पण दुष्काळाला आम्ही न डगमगता आणखीन काही भरपूर त्याच्यावर उपाय असतात, त्यामुळे तो आम्ही शेततलावाचा उपाय निवडून आम्ही शेतीकडेच लक्ष केंद्रित केले। पाटोदा सारख्या दुष्काळी भागात फळबाग फुलवून जाधव यांच्या एकत्र कुटुंबानं मोठं धाडस केलंय। आज त्यांच्याकडे 9 एकरांवर भगवा डाळिंबाचं पीक आहे। लवकरच डाळिंबाचं उत्पन्न विक्री योग्य होणार असून यंदा त्यांना यासाठी 5 लाखांचा खर्च आलाय, तर किमान 30 ते 35 लाखांचा नफा हाती येण्याची अपेक्षा आहे। ब्लास्टिंग केल्यावर एक पूर्ण दगड म्हणजे साईडला पोळ रचल्यानंतर मध्ये तलावातून गाळ आणून टाकल्यानंतर मग 10 बाय 10 वर त्या डाळिंबाची लागवड केली। लागवड केल्यानंतर मग जो त्याला 1.5 ते 2 वर्ष म्हणजे पाणी दिलं। मध्यंतरी उन्हाळ्याच्या ह्याच्यामध्ये 2 वर्ष सलग पाऊस नसल्यामुळे म्हणजे पाण्याचा प्रश्न मोठा वाटला, तरी मध्यंतरीच्या काळात टँकरने पाणी दिलं आणि नंतर पाण्याची मोठी गरज वाटू लागल्यामुळे मग शेततळ म्हणजे निर्माण करावं लागलं। शेततळ मोठ्या पद्धतीने 40 बाय 40 एक शेततलाव तयार केला, खाली ब्लास्टिंग करून मोठ्या प्रमाणात खोली घातली। ब्लास्टिंग शेततळ्याच्या आतून एक काळ्या मातीचा लेप दिला, त्याच्यावर प्लास्टिक टाकलं आणि आता आज रोजी तो म्हणजे पूर्ण भरून ठेवलेला आहे। 2 वर्ष पाणी पुरवलं एवढा पाणीसाठा शिल्लक आहे आता सध्या। मी एक मजुरांकडून काम करून घेतो, नाहीतर एक आई वडील मी आणखीन माझी बायको आणि एक वहिनी आम्ही सगळेजण म्हणजे हँडल करतो। डाळिंबात बागेसाठी तण याचायचे, खुरपण करायचे काम मजुराकडून करून घेतो, काही स्वतः करून घेतो। हा, दोन्ही सुना माणसं मी स्वतः काम करीत असतो। चांगलं वाटतं ना। शेतातली सगळी कामं जाधव कुटुंब घरगुती करतात। मजुरांवर कमीत कमी अवलंब ठेवून शेती केल्यानं त्यांची शेती सहजरित्या सुरू आहे। या डाळिंब शेतीचं नियोजन ते रासायनिक पद्धतीने करतायत। आतापर्यंत म्हणजे प्रतिवर्षी ह्याचा 4 ते 5 लाख रुपये खर्च होतो, पण झाडांची संख्या 3000 असल्यामुळे ह्या वर्षी 50 ते 60 लाख रुपयाचं उत्पन्न अपेक्षित आहे ह्या वर्षी। रोपांचं तुम्ही कुठून आणले ते? हे रोप ह्यातले म्हणजे 2 टप्प्यामध्ये लागवड केलेली। पहिला टप्पा जो आहे तो एक भागवत ठोंबरे म्हणून केजमध्ये एक उंदरी म्हणून गाव आहे, तर कृषीभूषण त्यांनाही भेटलेलं आहे, तर त्यांच्याकडून एक आम्ही म्हणजे 2000 रोप आणले होते आणि 1000 रोप राहुरी कृषी विद्यापीठातून आणलेले आहेत। ह्याचं मार्केट नगर आणि सोलापूरलाही चांगलं मार्केट आहे आणि आता अलीकडे एक राहत्याला खूप मोठं मार्केट चांगलं झालेलं आहे। भविष्यात काय प्लॅन केलं याच्याबद्दल?
भविष्यामध्ये कृषी पर्यटनाचा प्लॅन आहे याच्यामध्ये, कारण आपल्याकडे कृषी पर्यटन ही संकल्पना नवीन आहे, पण इथं नगर, बीड आणि औरंगाबाद जवळ असल्यामुळं मुंबई महानगरपालिके समजा किंवा इतर शाळेंच्या ज्या सहली आहेत, तर कृषी पर्यटन हे हुरडा पार्टीचं इथं नियोजन करायचा विचार चाललेला आहे. वंदना यांचा बीडमध्ये तनिष्का महिला गटामार्फत नुकताच सन्मानही करण्यात आला. वंदना जाधव यांच्याप्रमाणे महिलांनी शेती कामात पुरुषांना मदत करत प्रोत्साहित केलं तर शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्की बदलेल. मला पुरस्कार भेटला, त्यात मला खूप आनंद झाला. आणि मी रोज ॲग्रोवन वाचत असल्यामुळं मला त्याच्यातून आणखीन माहिती मिळाली. आणि त्या ॲग्रोवनच्या प्रमाणे जशी जशी माहिती मिळेल तसं मी प्रोसिजर माझ्या म्हणजे कामात उत्साह वाढला. ॲग्रोवन वाचल्यामुळं जास्त माहिती मिळाल्यामुळं आणखीन मनात उत्साह वाजून मी आणखीन तयारीने काम करते. वंदना जाधव यांनी महिलांना पुरुषांच्या मागे उभे राहून परिस्थितीशी झगडण्याचा सल्ला दिलाय. आत्महत्या हे प्रश्नावरचं उत्तर नसून पर्यायांची शोधाशोध करावी असं त्यांचं मत आहे. दुष्काळ, पाऊस पडत नाही म्हणून शेतकरी त्या पावसावर अवलंबून राहतो आणि असं विचार करतो की आता आपल्याला उत्पन्नच नाही आहे, आपण घेतलेलं कर्ज लोकांचे कसे परतफेड करायची ह्याचा विचार न करता तो डायरेक्ट आत्महत्याच करतो. पण आत्महत्या न करता मला असं वाटतं की कितीही दुष्काळ पडला आणि काहीही झालं तरी बी आपण न डगमगता आपण त्याच्यावर काही ना काही उपाय केला पाहिजे आणि शेतीकडे लक्ष केलं पाहिजे, म्हणजे आत्महत्या दूर होईल. स्त्रियांना काय आवाहन करता बरं तुम्ही? स्त्रियांनी मला असं वाटतं की कोणावरही अवलंबून म्हणजे घरातल्या पुरुषांवर न अवलंबून राहता आपण स्वतः कष्ट केलं पाहिजे आणि त्यांना बी सांगितलं पाहिजे की तुम्ही व्यसनापासून दूर राहा आणि आपण सगळे एक मिळून कष्ट करू, म्हणजे आत्महत्या कोणीही करणार नाही. आणि हे दुसऱ्याला बी सांगू की आत्महत्या करू नका, खूप कष्ट करा पण आत्महत्या करू नका, कारण निसर्ग नक्कीच साथ देईल. हल्ली कामधंद्याच्या शोधात गावातून शहराकडे जाणाऱ्यांचा लोंढा वाढताना दिसतोय. पण जाधव कुटुंबाप्रमाणे शहरात राहून गावची शेती पिकवणाऱ्यांची संख्या देखील वाढताना दिसते. शेतीकडे सकारात्मक दृष्टीने पाहणाऱ्या अशा जिद्दी महिलांची वाढणारी संख्या आशेचा मार्ग नक्की दाखवते. विकास माने, साम टीव्ही, बीड.